बरं येतो आवाज सगळ्यांना येतो. थोडा बेस कमी करा. बेस म्हणजे एक बेस मध्ये घे, एकदम बेस मध्ये एकदम. हा 15 मिनिटं 20 मिनिटं 25 मिनिटं दिलेत मला मंडळाने, बरोबर ना. 20 मिनिटात कार्यक्रम 25 मिनिटात कार्यक्रम करून जाणार आणि बुवांना सुद्धा व्हायचा घेतो. असं असं आवलून घेतो, आवलून. नवीन आहेत बुवा, असू द्या. तरी सुद्धा मी बुवांना बुवा रागवणार नाही. या सुंदर, खरंच सुंदर. तुमच्या आवाजाला एकदा टाळ्या वाजव बुवांच्या. मस्त आवाज, सुंदर. जे चांगलं आहे ते चांगलंच आहे. धन्यवाद. ह्याच्यात नाही नाव लिहिलेत, ह्याच्यात आहे ना. हा लिहितो. हा आता पडला, अरे पडलं घे, का चिठ्ठी घेती. बरं असू द्या. बक्षीस आलंय. विलासदादा जाधव व विकास जाधव, गाव कळवणी खुर्द. दादांचे हित आमचा कार्यक्रम आहे, म्हणजे होता, बरोबर ना. पण ऑलरेडी फक्त 15 मिनिटांचा काहीतरी एक मध्ये हे असेल. 15 मिनिटांच्या अगोदर माझा कार्यक्रम बुक झाला गणपतीतला, म्हणून तो कार्यक्रम दादांचा मी घेतला नाही. विकास दादा पुढच्या वर्षी नक्कीच. काय म्हणायचं बघा. गाव कळवणी खुर्द. गवळण छान होती बुवा, तुमच्या गवळणीला 501 रुपयाचा पारितोषिक दिलाय. दादांचं लाख लाख धन्यवाद देतो. काय म्हणायचं बघा बुवा. हो काय म्हणताय गवळणचा यमक नव्हता. अरे तुम्हाला जमणार नाही, तुमच्या हयातीत तुम्हाला जमणार नाही. जे होते ना, खरं सांगते, नाही नव्हत्या, खरंच होतं. बंदरे माऊली नव्हता, डोळा मारायचा नाही, नव्हता, खरंच नव्हता. आहे तो आहे, सांगते. बरं असू द्या. बुवांची मस्त सुंदर स्तवन. वा वा, सुंदर स्तवन. मी स्तवनाला कापत नाही, बरोबर ना. स्तवनाला कापत नाही, पण एक चाल देतो बुवांची. की बुवांची चाल होती. हो हो आज कहना जरूरी है, बरोबर ना. आज कहना जरूरी है कि तुमसे प्यार हुआ है, कि तुमसे प्यार. सुंदर गवळण, सुंदर शब्द पण सुंदर, मस्त होते. गुरु राया रणी स्मरतो, रसिका वंदन करतो, रसिका वंदन करतो. कापल्या नव्हतो, हा कापणार होतो शब्द, नक्कीच कापणार होतो, पण नाही कापत. गुरुरायांना मोठं केलंय 100%. बुवा सुंदर चाल आणि सुंदर शब्द होते. काय म्हणतात त्याच्यानंतर स्तवन. बुवांची टायटल सुद्धा सुंदर होता. हो काग अचानक हे येडू आलं या घडून. पाते बुवा, ओ पाते काय म्हणायचं बघा. कसं आहे, तुम्ही खाली येऊ नका. हा शब्द कुठं आहे, ही गाणी कुठं आहेत. काग अचानक हे येडू आलं या घडून. अग कसा येऊ येडू तुझं डोंगर चढून. येडा माय तू येडा माय. असं आहे ओ बुवा, असं आहे, तसं नाही, असं आहे. घेतो. काय म्हणायचं बघा. नंतर बुवांचं गण. हो हा गण सुंदर गण कापणार होतो व्यवस्थित. गण पण कापलाय, गवळण पण कापले, स्तवन पण कापणार होतो, पण त्याला नको, वेळ जाईल म्हणून. काय हो लागली ही आस तुझी रे माझ्या या उरी. अरे कधी येशील बाप्पा सांगना तू आमूच्या घरी. वा खाली आलबा येईल, आलबा एवढा जर वर गेलो ना, तुम्ही वर जाल, अजून वर जाल. हा म्हणून सांगतोय. लागली ही आस तुझी माझ्या या उरी. अरे कधी येशील बाप्पा सांगना तू आमूच्या घरी. लागली ही आस तुझी माझ्या या उरी. फक्त माझ्या नका म्हणू, फक्त माझ्या नका म्हणू. अख्ख्या सबंध कोकणात, अख्ख्या पूर्ण जगात म्हणा गणपती बाप्पाची ओढ लागली. शब्द चुकीचा आहे तो, माझ्या म्हणू नका. असतील कवी त्यांना सांगा. म्हणून कसं म्हणतोय कट, साधा सोपी कट आहे. कधी येशील बाप्पाला घरी विचारतायत. अरे बाप्पा येणार 14 सप्टेंबरला, पुढच्या महिन्यात येणार आहेत, पुढच्या महिन्यात येणार आहेत. आता काय येणार, उत्तर का द्यायचं. तरी सुद्धा अरे येणार तो देव गजानन, येणार तो देव गजानन. अरे उंदरावरी. अरे सप्टेंबरच्या 14 तारखेला तो येतोय घरी. अरे येणार तो देव गजानन मुशिकावरी. येणार तो देव गजानन मुशिकावरी. येणार तो देव गजानन मुशिका
मुशिकावरी हो, सप्टेंबरच्या 14 तारखेला येतोय घरी देव. सप्टेंबरच्या 14 तारखेला येतोय घरी मुशिकावरी हे नाथ देव गजानन मुशिकावरी. त्याच्यानंतर बक्षिसालय आमचे मित्रबंधू तुरबले शाहीर किरणदादा चांदिवडे यांकडून 201 रुपये. पुन्हा एकदा राज साहेबांच्या गाण्याला फरमाईश आले. दादांचं लाख लाख धन्यवाद व्यक्त करतो. त्याचपूर्वी बुवा किरणदादा शेवटला घेतो. शेवटला आता जरा बुवांकडे वळलोय तर बुवांकडेच वळू द्या. जरा बुवांना पण थोडस कळू द्या. बरोबर ना, बुवांना पण कळू द्या काय असतं शक्ती तुरा. बुवा शिकाल तर शिकाल नाही तर भंगारात इकाल. बरोबर ना, शिकाल तर टिकाल नाही तर भंगारात इकाल. त्याचप्रमाणे या ऐका आमचे गुरुवर्य आमचे गुरु समान असते तुषारजी पंधरे माऊली यांनी जो माझा प्रश्नाचा उत्तर दिला. बरोबर की नाही, हॅट्स ऑफ करतो बुवांच्या या अभ्यासाला या वाचनाला. खरंच माऊली पंधरे माऊली खरंच हॅट्स ऑफ करतो की तुम्हाला हे अभ्यास असतं बुवा. नुसतं आपलं म्हणजे 2 गाणी मागणं लिहून देणार आणि तुम्ही पुन्हा बोंबाटणार याला अर्थ नाही आहे. पण जेव्हा तुमच्या मागं कोण नसेल तेव्हा तुम्ही कसा असाल तुम्ही कुठं असाल हे लक्षात ठेवा. म्हणून शिका असू द्या. मी काय म्हणतो तुमचं वाचन काहीच नाहीये, शून्य आहे. तुमचं वाचन शून्य आहे. पण जे आमचे पंधरे माऊलींनी जो तुम्हाला उत्तर दिलंय काय भले तो उत्तर चुकीचं आहे आणि चुकीचाच आहे. कारण तुमचा पण कार्यक्रम आहे बुवांची. वाटलं असं त्यांना विचारू शकता. आणि मी बुवांना सांगितलंय की जोपर्यंत त्या तुमच्या प्रश्नाचं उत्तर मला सांगत नाही तोपर्यंत मी तुमचा प्रश्न चालवणार नाही. कारण एखाद्या वेळेस तुरेवालान विचारला दे चल आण कसा देणार, नाही देऊ शकत. म्हणून बुवा मला खात्रीशीर त्या उत्तर माहिती आहे मला. बरोबर काय, पण तो जो मी उत्तर दिलात तो चुकीचा आहे. आणि खरंच तुमच्या अभ्यासाला हॅट्स ऑफ आहे. आणि हे प्रयत्न नक्कीच सचिन दादा असतील किंवा पंधरे माऊली असतील नक्कीच यांनी तंतोतंत केलेला आहे. बरोबर, पण माझ्या उत्तराच्या जवळपास पण तुम्ही गेलेला नाहीत. एक दिशा पूर्व आणि पश्चिम असं आहे. तुम्ही पूर्वेला गेलात, माझा उत्तर पश्चिमेला आहे. म्हणून अजून प्रयत्न करा सगळ्यांनी. आणि तुम्ही तुमचा आहे कार्यक्रम त्या दिवशी वाटला असता तर बोलून घ्या की तुमच्या शिष्यांचा उत्तर दिला होता तो मात्र ओके ठीक आहे. चला असू द्या. बुवांचा नंतर बुवांकडे येऊया. बुवा म्हणतात आमचे बरोबर माझ्या कामावरचे मी जिथं काम करतो तिथून चिपळूण गावचे तिवरे गावातले आमचे सचिन दादा शिंगाडे माझ्या कार्यक्रमाला आज पुण्यावरून खास आले. दादांना लाख लाख धन्यवाद व्यक्त करतो. त्याचप्रमाणे आमचे बंधू आमचे चाहते काशीराम दादा शिंगाडे यांच्याकडून 201 रुपयाचं पारितोषिक आहे. त्यांचा सुद्धा लाख लाख धन्यवाद व्यक्त करतो. आमचे मकरंद दादा आहेत, शुभम दादा आहेत, त्यांना सुद्धा लाख लाख धन्यवाद व्यक्त करतो. सयारा यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक आहे. दादांचं लाख लाख धन्यवाद व्यक्त करतो. काय म्हणायचंय बुवा म्हणतात बुवा हडबडले मला म्हणतात बुवा हडबडले. बुवा तुमच्या माहितीसाठी सांगतो ऋषी बुवा आजच कार्यक्रम करत नाही. हडबडायचं काय नाही, कारण मी सांगू तुम्हाला मी आधीच सांगत होतो की मी आधी उशिरा आलो होतो. त्यामुळे पळपळ 1 तासात कार्यक्रम संपवण्याचा मी प्रयत्न केला आणि संपवलाच. बरोबर ना, हडबडले नाही. आणि जर हडबडलो तर तुम्हाला इथे थांबण्याची तुम्ही थांबणारच नाही. म्हणून बुवानी पंधरे माऊली सांगितले गावाचं नाव आहे कराड. ओ आयोजक हा कुठनं आणला वराड. गावाचं नाव आहे कराड, हा कुठनं आणला वराड. असू द्या. त्यापूर्वी बुवांनी सुद्धा एवढ्या काय जोशात होतं ते मंडळाचं नाव पण नाही घेतले, महाराजांचं सुद्धा नाव घेतले नाही. असू द्या, चुका आहेत बुवा, चुका आणि नक्की शिका. तुम्ही काय आपण एखाद्यावरती टीका करतो ना, बरोबर ना, की त्याच्या मुळापर्यंत गेलं पाहिजे तरच ते टीका करायची, नाहीतर टीका करू नये असं म्हणायचं. तुम्ही ज्या शाळेत शिकलात ना बुवा त्या शाळेचा प्रिन्सिपल होतो मी. छोट्या मोठ्या टीका होतात माणसाकडून आणि मी त्या तुम्हाला बोलून पण दाखवत नाही. तुम्ही नवीन शिकताय. तर बुवांचा प्रश्न असा होता रंगभूमीवर नाचगाणं करण्यासाठी पायात चाळ बांधून नृत्य करत असताना पायातल्या चाळाच्या घुंगरामध्ये कोणाचा आदिवास असतो, त्याला शाप कुणाचा आणि वरदान कुणाचे. बुवा माझ्या माहितीप्रमाणे माझ्या ग्रंथ आधारे माझ्या नाही का बुद्धीला पटलं, माझ्या वाचनातून गेलं त्यानुसार मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करतो. बुवा म्हणतात घुंगरामध्ये आदिवास कोणाचा आहे, तर त्या घुंगरामध्ये नाट्य देवता माता सरस्वती आणि नाद ब्रह्मा ध्वनी यांचा आदिवास आहे.
वा त्याचप्रमाणे त्याला शाप कुणाचा तर पौराणिक कथेनुसार स्वर्गातली अप्सरा जसे की रंभा आणि उर्वशी या गंधर्वांना मिळालेल्या ऋषींच्या शापामुळे नाही का त्यांना पृथ्वीवर येऊन पायात घुंगरू बांधावे लागले आणि सतत भूमीवर आघात सहन करावा लागला बुवा. तर ते भरत मुनी आणि भृगु ऋषी तर त्यांना शाप आहे. आणि वरदान कोणाचे तर घुंगरांना भगवान शिव नटराज आणि ब्रह्मदेवाचे वरदान लाभले आहे. हे माझ्या तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे. मी प्रयत्न केला आहे चूक बरोबर तुम्ही येऊन दुसऱ्या बारीत सांगायचं आहे बरोबर की नाही. म्हणून पहिला ठोका देऊया पहिला ठोका हा चल घे फिरव घे. म्हणून पहिला ठोका बुवा तुमच्यापर्यंत बोलणार नाही पण जे तुम्हाला लिहून देतात ना लिहून त्यांच्यासाठी थोडा सुद्धा चटका माझा त्यांना पण आहे आणि तुम्हाला पण आहे. काय म्हणायचं आहे ऋषी बुवा म्हणतात मला सचिन बुवांचा शिष्य आहे मी सांगितलं अगोदरच असाच आता तुमच्या हाताला भेटणार नाही तुम्हाला लय घासावी लागल लय घासावी. म्हणून मला काय म्हणायचं आहे हो जगानी बघा या रामचंद्राला हो जगानी बघा या रामचंद्राला अरे हा मरेल तंगड्या झाडूनी. म्हणून मला काय म्हणायचं आहे बघा अरे काय बघतो समापून हातान रापून काय बघतो समापून अरे हातान रापून माझा एवढाच हाय र मापाला एवढाच आहे एवढाच सांगताय बघा काय बघतो समापून हातान रापून अक्षरता माझा एवढाच हाय र मापाला अरे तुझ्या हाताला मिळणार नाही सावकाश घ्या तुझ्या हाताला मिळणार नाही हे संदेश जा सांग तू तुझ्या हाताला मिळणार नाही जा संदेश सांग तुझ्या बापाला तुझ्या हाताला मिळणार नाही जा संदेश सांग तुझ्या बापाला तुझ्या हाताला मिळणार सांग तुझ्या बापाला तुझ्या हाताला मिळणार नाही संदेश सांग तुझ्या बापाला तुझ्या हाताला मिळणार नाही संदेश सांग तुझ्या बापाला तुझ्या हाताला मिळणार नाही संदेश सांग तुझ्या बापाला. काय म्हणायचंय बुवा विषय कसा आहे बघा मी सांगतोय मी 14 किती श्रीकृष्णाला मारायला आलेल्या 14 राक्षसांची नावं सांगणार. किती तुम्ही 2 सांगायचे 2 अभ्यास करून या. काय 14 राक्षसांची मी नावं सांगणार तुम्ही 2 सांगायचे. काय म्हणायचंय बघा हो केशिनी पुतना शक्तासुर हाकलून आरिष्ट लावलाय दूर हाकलून आरिष्ट लावलाय दूर धावूनी आलाय प्रलंबासुर व्यमासुराचा काढलाय धूर व्यमासुराचा चाणूर मुष्टिक तृणा वादळ चाणूर मुष्टिक तृणा वादळ आर लावलंय त्याला ही व्यापाला आर लावलंय त्याला
व्यापाला तुझ्या हाताला मिळणार नाही तर संदेश सांग तुझ्या बापाला तुझ्या हाताला मिळणार नाही तर संदेश सांग तुझ्या बापाला तुझ्या हाताला मिळणार नाही तर संदेश सांग तुझ्या बापाला तुझ्या हाताला मिळणार नाही तर संदेश सांग तुझ्या बापाला काय बघतोस मापून हाताने रापून काय बघतोस मापून हाताने रापून माझा एवढाच हाय र मापाला तुझ्या हाताला मिळणार नाही तुझ्या हाताला मिळणार नाही तर संदेश सांग तुझ्या बापाला तुझ्या हाताला मिळणार नाही संदेश सांग तुझ्या बापाला तुझ्या हाताला मिळणार नाही संदेश सांग तुझ्या बापाला अरे तुझ्या हाताला बुवा असाच नाही रे भेटणार तू किती घास असा ऋषीभाऊ तुझ्या हाताला भेटणारच नाही अरे तुझ्या हाताला मिळणार नाही जा संदेश सांग तुझ्या बापाला कसा वार आपला डायरेक्ट काळजात हा डायरेक्ट ऋषीभाऊ म्हणतात मला काय याला समजली हा नवीन आहे म्हणून सोडतोय नाही तर हा भल्या भल्यांची बोली करून सोडली मी ऋषीभाऊ बरोबर ना एक शाहीर असा आहे सांगितलंय मी एक शाहीर असा आहे तो जो भरल्या बारीत रडलाय ऋषीभाऊ म्हणतात आणि रडवलाय शास्त्राधीर रडवलाय कसा म्हणतोय घ्या दुसरा अजून डोस देणार तो चांगला बरोबर ना तत्पूर्वी एक बक्षीस आलंय आमचे घाणेकर दादांकडून 101 रुपयाचं पारितोषिक आलं आहे दादांचे लाख धन्यवाद व्यक्त करतो त्याचप्रमाणे हा बुवा मी सांगितलंय की श्रीकृष्णाला मारायला 14 राक्षस आले होते 15-16 किती आले असतील मी सांगितले 14 राक्षसांची मी नावं सांगितले तुम्ही अजून 2 सांगा 2 मानली मी तुम्हाला बरोबर की नाही मानली मी सांगितलंय अजगर सांगितलाय बरोबर की नाही मी अजगर सांगितलाय मी आकाशी गेला पगडा सांगितलाय बरोबर की नाही गाढव सांगितलाय गाढव पूर्वजन्मीचा कोण होता बुवा तो कृष्णाला मारायला कोणत्या रूपात आला होता तो पण तुम्ही सांगायचंय मी सगळं सांगितलंय 14-15 राक्षसांची नावं मी गाण्यात सांगितली तुम्ही अजून 2 सांगा बस एवढी माझी इच्छा आहे अपेक्षा आहे काय म्हणायचंय नंतर हा वाटलं तर घ्या अजगर आलाय फणा तो काढून झटक्यात टाकलाय त्याला ही फाडून अरे आकाशी बगडा गेलाय उडून त्यालाही टाकलाय जमिनीत गाडून अरे गाढव बनला धरून हाणला तो गाढव बनला धरून हाणला आणि पळवून लावलाय सापाला अरे तुझ्या हाताला मिळणार नाही जर संदेश सांग तुझ्या बापाला हा आपला डायरेक्ट ठोका काळजात असतो काळजात समोरच्याला घाम नाही पडला ना तर ऋषीबुवा सांगत नाही ना मी कधीच म्हणून मोठापणा करतो म्हणून मला दुसरा घ्यायचाय वेळ घेत नाही ते पोरं पण नाचू नका जास्त म्हणून मला म्हणायचंय काय म्हणायचंय दुसरा ठोका बुवा म्हणतात गवळण बुवाने दिली नाही तर म्हणतील परत गवळणची काठ दिली नाही घ्या गवळणची काठ घ्या काय म्हणायचंय गवळण हो धक धक होत या काळीज हे अहो वेळ झाली आईची अहो सोडा की हात माझ दाजीबा सोडा की हात माझ दाजीबा अहो नजर इकडं ताईची म्हणून मला म्हणायचंय जपलेली ही तर दोनाते माठ अहो भरलेले रातभर दाबून यमक बुवा यमक तुमच्याच यमक दाबून 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 बुवांच्या दाबून 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 दूध पिणार मी दाबून म्हणून मी सांगितलंय रातभर भरले ती माठ नाही का रातभर राबून भरलंय जागून बन भरलंय सांगतो मी तुम्हाला अशीच तशी तुझ्या हाताला भेटणार नाहीच भेटणार कसा म्हणते बघा हो अरे भरले मी माठ ते काठू काठ भरले तर माठ ते काठू काठ अरे रातभर गाडी आम्ही जागून बुवांचे शब्द दाबून 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 माझं मला म्हणायचंय की या बाबून कसं आहे या बाबून माझी चाटली या खालची बाबून माझी चाटली या खालची बाबून चाटली या खालची बाबून भरलेत माठ ते काठू काठ अरे रातगर गाड्या मी जागून या बाबून माझी चाटली खालची बाबून माझी चाटली खालची बाबून
बाबून बाबून बाबून बघा ह्यांचा घड्याळ लगेच सुरू झाला 10 मिनिटं 5 मिनिटं अरे काय बरोबर तरी पण असू द्या 5 मिनिटं आहेत 5 ते 10 मिनिटं आहेत 10 मिनिटात बुवांना देऊन जाणार ठोका एखादा असू द्या लक्षात राहू द्या. त्याचप्रमाणे सयारा यान्स कडून 101 रुपयाचं पारितोषिक आलं आहे. ताईंचा मनपूर्वक आभार व्यक्त करतो. वेळ नाही एवढा म्हणून ना नाही ते चांगला होता माझ्याकडे विषय पण चांगले होते बरोबर. 10 मिनिटं आहेत 10 मिनिटं मला माहिती आहे सांगत इकडनं हात करून 10 मिनिटात माझा पण घड्याळ लागलाय म्हणून म्हणायचं आहे दुसरा ठोका काय म्हणायचं आहे काय जा वरडुआ हो बाई मी केळेवाली सांगा तुम्हाला सोबल का म्हणायचं काय बघा हो ऐका शब्द किरण दादा शब्द ऐका करून बहाना आलाय हा शाना करून बहाना आलाय हा शाना अरे हुप हुप करून म्हणतोय गाना कसं आहे बघा शाल जोडीतलाय बरोबर ना शब्द माझा नाही बरोबर ना पण शब्द कसा आहे बघा ऋषीबुवाची लेखणी अरे करून बहाना आलाय हा शाना हुप हुप करून म्हणतोय गाना अहो पकडून लाकडाला कुणाला हा पकडून लाकडाला अरे धरून शब्दा पोरानो आपटा तुम्ही या माकडाला धरून शब्दा पोरानो आपटा तुम्ही या माकडाला धरून शब्दा अरे करून बहाना आलाय हशाना हुप हुप करून म्हणतोय गाना करून बहाना आलाय शाना हुप हुप करून म्हणतोय गाना हो पकडून लाकडाला अहो धरून शब्दा पोरानो आपटा तुम्ही या माकडाला अहो धरून शब्दा पोरानो आपटा तुम्ही या माकडाला धरून शब्दा पोरानो आपटा तुम्ही बुवा विषय देऊन जातोय विषय बरोबर वेळ कमी आहे म्हणून ना एक मुकडा विषय देऊन जातोय. हिम्मत असेल तर द्या काट हो परापरांची भानगड झाली यांना हाणून काढलंय शिंप्याला बघा विषय कसा आहे बघा एकच मुकडा अहो तावा तावाने हा मारतोय बोंबा माझ्याशी रागात करायचं नाही बारा बुवा प्रेमान घ्या ऋषीबुवाला प्रेमान घ्याल तर ऋषीबुवा प्रेमान देईल नाही तर ऋषीबुवान जर एका गेम करायला सुरुवात केला ना बुवा हा आधी वर येत हॅलो वर या आधी वर या तिथंच नाही तर दाबल लक्षात ठेवा. अरे तावा तावाने हा मारतोय बोंबा अहो संगती घेऊन बंट्याला किती आहेत लिहून देणार 1 2 3 4 किती हा आमचे तुरेवाले शाहीर जितेश गुरव सुद्धा आले त्यांना सुद्धा शाहिरी मानाचा मुजरा म्हणून तावानं मारतोय बोंबा संगती घेऊन बंट्याला जर का उठलास तंट्याला लटकत ठेवीन घंट्याला कंट्याला लटकत ठेवीन घंट्याला जर का उठलास तंट्याला लटकत ठेवीन घंट्याला जर का उठलास तंट्याला मारतोय बोंबा मारतोय बोंबा अहो संगती घेऊन बंट्याला जर का उठलास तंट्याला लटकत ठेवीन घंट्याला जर का उठलास तंट्याला लटकत ठेवीन घंट्याला हा
जर का उठला तंट्याला उठला तंट्याला तर लटकत ठेवीन घंट्याला. संकेत जाधव यांच्याकडून म्हणती जाधव यांच्याकडून पुन्हा एकदा वन्स मोर आले. दादा टाइम नाही आपल्याकडे, टाइम नाही तरी सुद्धा घेतो. अहो तावा तावन मारतोय बोंबा हा संती घेऊन बंट्याला. जर का उठला तंट्याला बसवीन लटकत घंट्याला. जर का उठला तंट्याला बसवीन लटकत घंट्याला. उठला तंट्याला बसवीन लटकत घंट्याला. अरे उठला तंट्याला बसवीन लटकत घंट्याला. उठला घंट्याला. बस बस चला असू दे, आपल्याकडे टाइम नाही. फक्त मोजून किती होतं 2 मिनिटं उरले. 2 मिनिटात कार्यक्रम संपवते बुवा. तुम्ही शिकताय शिका, माझी काहीच म्हणणं नाही का. पण समोरच्या वरती जेव्हा एकदा समोरच्या वरती जेव्हा आपण हे करतो संपला 2 मिनिटं फक्त संपला. शिटी नंतर मारा, वरती उठवून मारा. म्हणून घ्यायचं मला काय म्हणायचंय. हो हो अरे वेळ कमी आहे रे, वेळ कमी आहे. बरोबर ना, वेळ कमी आहे म्हणून ना, म्हणून आ आ शेवटची भैरवी आहे, चांगली आणली होती मी तुमच्यासाठी नाही का. वेळ कमी आहे आणि मला माहिती आहे मी चांगले चांगले शब्द माणसांपर्यंत पोहोचवल्या, लोकांपर्यंत पोहोचवतो. म्हणून ऋषीबुवाला चांगली मागणी आहे. म्हणून झाला ओके ठीक आहे. हो झाला आवडता घेतो मी. म्हणून काय म्हणायचंय. हो सावळ्या हो दा रा 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 चला असू द्या. विसरलो चाल नवीन होती मस्तपैकी नाही का. तुम्हाला नक्की ऐकावेन भैरवी केव्हा तरी नाही का. आणि या माईबापांचं ऋषीबुवावरती चांगलं प्रेम आहे नाही का. आणि म्हणून ऋषीबुवाला मार्केटमध्ये चांगलं या वर्षी सुद्धा गेल्या वर्षी सुद्धा ऋषीबुवाला चांगली मागणी आहे. या तुम्हा मायबापा रसिकांच्या आशीर्वादाने या ऋषीबुवाला चांगलं प्रेम मिळतंय. असंच भरघोस प्रेम या ऋषीबुवावरती ठेवा आणि तुमच्या मायबापांच्या चरणावरती एक सुंदर भैरवी गाणतोय आणि बुवांना त्यांच्या बारीसाठी शुभेच्छा देतो. काय म्हणायचंय. हो पंढरपुरात हो काय वाजत गाजत अहो सोन्याचं बाशिंग लगीन देवाचं गाजत. बुवा तुमची माझी मैत्री आहे, तुमची माझी दुश्मनी या स्टेजवरती आहे. स्टेजच्या बाहेर आपण मित्र आहोत. म्हणून हातात घेऊन हात अहो नाही सोडायची ही साथ. अहो टिकवू जन्मभर प्रेमाचं आपलं नातं. टिकवू जन्मभर प्रेमाचं आपलं नातं. टिकवू जन्मभर प्रेमाचं आपलं नातं. हो हातात घेऊन हात नाही सोडायची ही साथ, नाही सोडायची ही साथ. टिकवू जन्मभर प्रेमाचं आपलं नातं. टिकवू जन्मभर देवाचं आपलं नातं. म्हणून बघा वेळ नाही, सगळं झालंय मला माहिती आहे. सगळेजण बोलतायत.